चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच रात्री केरळमधील पुत्तिंगल देवीच्या मंदिराला लागलेल्या भीषण आगीत 102 जणांचा मृत्यू झालाय तर 350 हून अधिक भाविक जखमी झालेत। पहाटे 3च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। पारावूर गावातील ह्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। दरम्यान मंदिरात केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मंदिराला आग लागली। या आगीत मंदिराची पूर्ण इमारत जळून खाक झाली आहे। आगीनंतर झालेल्या चेंगराचेंगरीतही अनेक जणांचा बळी गेलाय। ह्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते। दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्याला वेगाने सुरुवात झाली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली आहे। पुत्तिंगल मंदिराने फटाक्यांचा साठा करण्याची परवानगी घेतली नसल्याने मंदिर प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। In public meeting, the people were openly boasting that even though the local people did not permit, we got the permission from Thiruvananthapuram because of the powerful people we have in the government. So with their intervention, the restrictions put forward by the local authorities, governmental authorities, were flouted. Every year we have fireworks here, but the disaster came this year. I think the reasons which led to this incident is due to the absence of proper homework, because the safety precautions are not taken here properly. दरम्यान आगीची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळकडे रवाना झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलाला देखील संगणनात्मक बचाव कार्य करण्याचे आदेश दिले आहेत। तसंच दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत जाहीर केली आहे। तर राहुल गांधी आज केरळमधील ह्या मंदिराला भेट देणार आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।